नमस्कार मित्रांनो, रब्बी हंगाम पीक विमा 2023-24 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पीक विमा जो आहे तर तो काढला होता, तर अशा शेतकऱ्यांसाठी या पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार व पीक विमा कंपन्या यांच्याकडून जो आहे तर तो हा निधी जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे। तर 60,76,00,000 इतका निधी जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचबद्दलचा एक शासन निर्णय जो आहे तर तो आलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण तो शासन निर्णय सविस्तर पाहूयात। तर त्यापूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 साठी पीक विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रिम रक्कम ही जी आहे तर 60,76,00,000 ही इतकी जी रक्कम आहे तर ती योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय जो आहे तर तो आलेला आहे। तर मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये आपण या ठिकाणी खाली पाहू शकता। तर शासन निर्णय कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना रब्बी हंगाम 2023-24 साठी पीक विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रिम जी आहे तर ती रक्कम रुपये 60,76,20,714 इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, या रब्बी हंगाम 2023-24 मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता तर या 9 कंपन्यांचा समावेश यामध्ये आहे। तर या 9 कंपन्यांसाठी हा जो आहे तर तो निधी आपण या ठिकाणी पाहू शकता। कोणत्या कंपनीसाठी किती निधी आहे तर त्याबद्दलचा हा टेबल आहे। तर हा आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता। तर ही जी रक्कम आहे तर ती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल अशी आशा करतो व या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो।